तर आपला आजचा 12वा चॅप्टर आहे आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. तर आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या मॅजिकल जी लोक आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये येतातच. पण आपण म्हणजे सगळेच आपण जसं जसं पुढे जातो आपण आयुष्यामध्ये आपापल्या ह्याच्यामध्ये बिझी राहतो. पण ज्यांच्यामुळे काही आपल्या आयुष्यामध्ये एखादा फायदा झाला असेल, बदल झाला असेल किंवा काही वेगळा एक्सपिरियन्स त्या व्यक्तीमुळे अनुभवता आला असेल, तर आपण त्याच्यासाठी जे थँक्यू म्हणणं राहिलेलं असतं, तर ते आपण ह्या चॅप्टर थ्रू बोलून टाकायचंय. म्हणजे बघा, आपण जर घरामध्ये किंवा कुठेही आपण अगदी आता सपोज तुम्ही सगळे सेशन करायला बसलाय, तुमच्या आजूबाजूच्या जर तुम्ही बघितलं ना, तर खूप थोड्याशा वस्तूंकडेच तुमचं लक्ष जातं, हो की नाही? आपल्या घरामध्ये कितीतरी वस्तू असतात, हो की नाही? सगळ्याच वस्तूंकडे आपलं लक्ष जातं का? इवन आपण एखाद्या टेबलवर बसलोय, टेबलवर बऱ्याचशा म्हणजे फार खूप वस्तू नसतात, पण काही लिमिटेडच गोष्टी असतात आपल्या टेबलवर. पण आपल्या त्या टेबलवरच्या काही गोष्टीच काही काही वस्तूच आपण आपल्याकडून नोटीस केल्या जातात, हो की नाही? तर त्या नोटीस का केल्या जातात? बिकॉज आपण त्याचा खूपदा यूज केलेला असतो, वापर केलेला असतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. त्याचा खूप आपण हे करत असतो, उपभोग घेत असतो. पण त्यांच्यासाठीच आपण थँक्यू ड्यू असतं आपल्याला. ड्यू असतं मीन्स की आपलं थँक्यू म्हणायचं त्यांच्यासाठी बाकी असतं, म्हणून त्या गोष्टी आपल्या सतत लक्षात येतात. अदरवाईज ते आपल्या समोर येत नाही. त्या पॉइंट आउट करत असतात तुम्हाला की तुझं थँक्यू म्हणणं मला ड्यू आहे. माझा उपभोग घेतीयेस किंवा माझा वापर करतीयेस, पण मला कधी तू थँक्यू म्हणलेली नाहीस. तर अशा खूप कमी गोष्टी असतात की त्या आपण आपल्या लक्षात येतात आणि त्यांच्यासाठी आपण दिसल्या की लगेच थँक्यू म्हणायचं. आपण खरं तर आज दिवसभरात सकाळी उठल्या उठल्या कोणी कोणी असाइनमेंट केली मला माहिती नाहीये. बट सकाळची असाइनमेंट तेच होती ना, सकाळी उठलं डोळे उघडल्यापासून जर मला दिसत असेल छान, तर डोळ्यांसाठी जिवंत आहे, आज मी छान नवीन दिवस बघू शकते, त्यासाठी थँक्यू. आहे की नाही? मला एवढं थंड बाहेर छान वातावरण आहे, पण त्याच्यावर मला जरा गरम गरम पांघरूण आहे माझ्या अंगावर, तर त्यासाठी थँक्यू. असं आपण आज सकाळी सगळ्यांनीच म्हटलं असेल की आपली सकाळची आपली सकाळ जादूमयरित्या कशी चेंज करू शकतो, किती पॉझिटिव्ह करू शकतो आणि त्यामुळे आपला अख्खा दिवस कसा छान पॉझिटिव्ह होईल, याच्यावर आपण आज सकाळी सगळी असाइनमेंट केली असेल. सगळ्यांनी केली असेल, नसेल केली तर ती रोजच करायची आहे. त्यामुळं रोज नाही लक्षात राहिलं आपलं, खरं तर आपण आता आम्ही प्रॅक्टिसमध्ये आहे तरी कधी कधी आमच्याकडून विसरलं जातं. कामाच्या गडबडीत किंवा कशाच्या गडबडीत राहून जातं. आणि तुम्ही तर बरेच जण नवीन आहेत, मग ते अगदी जागृतपणे ते करायला शिकणार आपण. म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा आणायचंय, ते अवेअरनेसने जागृतपणे तो नित्यक्रम बनवायचा आहे आपल्याला. तर थोडासा वेळ लागणारच आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हापासून मला आठवण येईल तेव्हापासून आपण बोलायला शिकायचंय. मग आपोआप जेव्हा मी हे प्रॅक्टिस करेन रोजची रोज, तर मग माझे डोळे उघडले की आपोआप माझ्या तोंडातून कृतज्ञताच बाहेर पडेल. हे थोडंसं आपल्याला जागृतपणेच करायला शिकायचंय. आपण चॅप्टर चालू करूया, आपले आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. कधी कधी अंधारून येतं आणि दुसऱ्या व्यक्तीच्या ठिणगीमुळे पुन्हा प्रकाशमान वाटतं. आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. विचार करा, आपण असं कधी कधी कुठल्या तरी एका अशा सिच्युएशन मध्ये असतो किंवा ब्रेकडाऊन मध्ये असतो. आपण आता ब्रेकडाऊनला प्रॉब्लेम म्हणतो, किंवा अशी एखादी सिच्युएशन असते की आपल्याला खरंच काही कळत नाही, खूप ब्रेकडाऊन्स आहेत, म्हणजे असं वाटतं सगळीकडे अंधार झालाय, माझ्या आजूबाजूला काहीच कळत नाही, कुठला निर्णय घ्यायचा किंवा काय करायचं. त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी एक व्यक्ती येतं, काहीतरी सहज बोलतं किंवा काहीतरी सहज सजेशन देतं,
किंवा एखादी गोष्ट समजवतं आपल्याला, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं आयुष्य परत प्रकाशमान होतं. म्हणजे आपल्या आयुष्यात जो काही डार्क एरिया झालेला असतो, अंधार झालेला असतो माझ्या आयुष्यामध्ये, तो त्या व्यक्तीच्या येण्याने, त्या सल्ल्याने किंवा त्याच्या मदतीने पूर्ण परत माझ्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण होतो. तर अशा व्यक्ती आपण आता हल्ली आपण आजच्या चॅप्टर मधून शोधायच्या. आपल्या अंतर्मनात नव्यानं ज्योत पेटवणाऱ्या त्या व्यक्तीबद्दल हार्दिक कृतज्ञता व्यक्त करणं आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपण हे जेव्हा करू, आपल्याला अशी जी लोक सगळ्यांना हेल्प करणारी, मदत करणारी किंवा लोकांच्या आयुष्यामध्ये प्रकाश निर्माण करणारी जी लोक आहेत, अशी लोक आपल्या आयुष्यामध्ये अजून हवी असतील, जास्तीत जास्त चांगली लोक हवी असतील, तर आपल्या आयुष्यामध्ये अशी लोक होऊन गेलेली आहेत, त्यांना आपण आठवण करून आज ह्या चॅप्टरमुळे ह्या चॅप्टर करून झाला की ह्या चॅप्टरच्या निमित्ताने आपण अशा लोकांना शोधून शोधून त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. अल्बर्ट श्वाइट्झर 1875 ते 1965 शांततेचा नोबेल पुरस्कार वैद्यकीय कार्यकर्ता आणि तत्वज्ञ असं असं त्यांचं म्हणणं आहे की अशी लोक आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि आपल्या त्यावेळेसच्या सिच्युएशन मध्ये काहीतरी सांगतात किंवा काहीतरी त्यांनी जे काही त्यांनी आपल्याला हे केलेले असते, मदत केलेली असते, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये पुन्हा प्रकाश येतो. आपल्या आयुष्यात कधीतरी वेळ येते की ज्या वेळी आपल्याला इतर लोकांकडून मदतीची, आधाराची किंवा मार्गदर्शनाची नितांत गरज असते आणि तशी मदत आपल्याला इतरांकडून त्या वेळी मिळतेही. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथं असल्यानं देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. बघा काय म्हणतात, आपण काय म्हणता येत ते की आपल्या आयुष्यात अशी कधीतरी वेळ येते की आपल्याला त्यावेळेस इतर कोणाची तरी मदत हवी असते, आधाराची गरज असते किंवा कोणीतरी आपल्याला सांगावं की मी आता ह्या सिच्युएशन मध्ये काय करावं. आता मला काही समजत नाहीये, सगळं गणलेलं आहे आणि मला कोणीतरी हात द्यावा असं वाटतं. असं खूपदा झालेलं की नाही बघा. आपल्याला ह्याच्यामध्ये तर फार प्रकर्षानं जाणवलं जेव्हा कोरोनाचा पिरियड होता त्यावेळेस. जेव्हा नोटबंदी झालेली, लोकांकडे अक्षरशः कॅश नव्हती काही. आपलं काय नोटबंदी झालेली, कॅश नव्हती, ऑनलाईन सगळे ट्रान्झॅक्शन, अगदी काही लोकांकडे तर ते पण होत नव्हते त्यावेळेस. पहिले बरेच लोक गुगल पे, फोन पे वापरत नव्हते. बऱ्याच लोकांचा खूप प्रॉब्लेम आलेला त्यावेळेस. त्यावेळेस रिअलाइज झालं आपल्याला की खरंच काही लोक खूप मदतीला धावतात. म्हणजे मला स्वतःला खूप अनुभव आहे त्या काळामध्ये जेव्हा माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला. पण ते कसं आयसोलेट होते, पण माझ्या बेडरूम मध्येच होते. पण कितीतरी लोकांनी अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा आम्हाला हेल्प केलेली. म्हणजे त्या एका हेल्पमुळे आमच्या कुटुंबाला एक मानसिक आधार पण मिळालेला आणि काही मार्गदर्शन पण मिळालेलं. किती छान समजून सांगत होते ते लोक. म्हणजे जेव्हा माझ्या मिस्टरांना कोरोना झालेला त्यावेळेस तिथली एक जी गव्हर्नमेंटच काम करणारी लेडीज होती की फॅमिलीतल्या मेंबरांची पण टेस्ट करायची. तर तिने आम्हाला इतकं छान गाईड केलेलं, आम्हाला आधार दिलेला की असं काही नाही की घरात झालंय म्हणजे सगळ्यांनाच होतो. तुम्ही शांत राहा, काही नाही, तुमची बस इथे येईल, तुम्हाला घेऊन जायला, आणून सोडेल, टेन्शन घेऊ नका. तिथे काय काय फॉलो करायच्या सगळ्या गोष्टी इतकी प्रेमाने ती मुलगी सांगत होती ना, तर तिला मी सगळं झाल्यानंतर खूप सारे ग्रॅटिट्यूड हे म्हणजे खूप थँक्यू म्हटलेलं की तू खूप छान सांगितलंस आम्हाला, त्यावेळेस खूप गरज होती आणि तू खूप आम्हाला आधार दिलेलास त्यावेळेस. असं कोण ना कोणतरी अशा सिच्युएशन मध्ये कोण ना कोणतरी अशी अननोन लोक, म्हणजे ती व्यक्ती तर आमच्या ओळखीची पण नव्हती. ओळखीच्या लोकांनी तर काही मदत आम्हाला केलीच, पण अनोळखी व्यक्ती सुद्धा कधी कधी आपल्याला खूप मोठा आधार देऊन जातात. तर अशाच काही लोकांना आपण शोधायचं की आपल्या अगदी डार्क सिच्युएशन मध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला येऊन मदत केली आणि त्यातून आपण बाहेर पडू शकलो. आणि त्यांच्यासाठी कधी कधी आपण कृतज्ञता व्यक्त केलेली नसते, तर त्यांना शोधून आपण कृतज्ञता व्यक्त करायची आता.
कधी कधी दुसऱ्या व्यक्तीच्या प्रोत्साहनामुळे, मार्गदर्शनामुळे किंवा ती व्यक्ती त्या योग्य वेळी नुसती तिथं असल्याने देखील आपल्या आयुष्याची दिशाच बदलून जाते. असंच आयुष्य जात राहतं आणि ज्या व्यक्तींच्या स्पर्शानं आपलं आयुष्यच व्यापून टाकलं, तो काळ आपण विसरण्याची शक्यता असते. म्हणजे काय, व्यक्तीच्या स्पर्शाने म्हणजे डिरेक्टली टच नाही, म्हणजे काहींच्या विचारांनी स्पर्श होतो, है की नाही. कधी कधी त्यांनी गायडन्स दिलेला, मार्गदर्शन सांगितलेलं, त्यामुळं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये बदल होतो. काहीतरी मार्गदर्शन केलेलं असतं, कोणी काहीतरी आपला रेफरन्स दिलेला असतो, त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन गोष्ट आपल्याला मिळणार असते. तर कधी कधी अशी व्यक्ती असते की ती व्यक्ती तिथे येते आणि आपलं काम होतं. त्या व्यक्तीच्या असण्यामुळे पण आपल्या आयुष्यामध्ये बदल होत असतो किंवा काहीतरी आपल्याला मिळालेलं असतं चांगलं. तर ती आयुष्य जगताना किंवा पुढे पुढे आपण जगत आलो की त्या लोकांचा विसर पडण्याची शक्यता आहे आणि ती पडू शकते. कधी कधी तर एखाद्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यावर इतका परिणाम केला आहे, हे भविष्यातील पुढचा बराच काळ तुमच्या लक्षात देखील येत नाही. आणि मग कधीतरी जेव्हा मागे वळून तुम्ही आयुष्याकडे पाहता, तेव्हा त्या विशिष्ट व्यक्तीने तुमच्या आयुष्याची दिशा तुमच्या भल्यासाठी जादूमयरित्या बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे, हे लक्षात येतं. अशी कितीतरी आपल्या आयुष्यामध्ये असतात. आपण अगदी लहान असल्यापासून जरी विचार केला ना, तरी लक्षात येतं. म्हणजे मला आता मी जेव्हा हा चॅप्टरचा स्टडी करत होते, दुपारी नोट्स काढत होते, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की माझ्या लहानपणी अगदी मी म्हणजे बालवाडीमध्ये मला जात होते ना, तर माझी काकीच होती बालवाडीची टीचर. तर तिच्यामुळे माझा शिक्षणाचा प्रवासच इतका इझी झाला की माझ्या मैत्रिणी जायला खूप घाबरायच्या. पण ती माझी काकीच होती, मग ती घरी येऊन मला घेऊन जायची, परत घरी येऊन सोडायची, तिथे लाड करायची. त्यामुळे मला एज्युकेशन मध्ये खूप आनंद, म्हणजे माझी पहिली स्टेप खूप आनंदाने गेलेली. बिकॉज ऑफ की ती माझी काकीच होती आणि प्रचंड काळजीनी किंवा प्रेमाने ते सगळ्या गोष्टी करायची, मला घेऊन जायची, घेऊन यायची, हाताला पकडून घेऊन जाणार शाळेत जाताना. माझे सगळ्यांच्या आया वगैरे, आजी आई घेऊन यायचे, पण मला कधीच वाटलं नाही की माझ्या मम्मीने यावं मला सोडायला. कारण की ती माझी काकी होती, मला रोज घेऊन जायची, घेऊन यायची. त्यामुळं माझं म्हणजे अशीच आपली आयुष्य, की काहीतरी एका स्टेजवर त्यांनी केलेली ती एक मदत असते किंवा त्या असण्याने ती आपली आयुष्यातली गोष्ट खूप सोपी होऊन जाते. किंवा मी शाळेत बघितलं, मी माझ्या आईबाबांनी कधी मला कुठल्या गोष्टीचा डिसिजन घ्यायला लावला, त्यांनी डिसिजन मला मदत केली आणि त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये बदल झाला असेल तर त्यासाठी आपण त्यांचे थँक्यू म्हणायचं आहे. किंवा शाळेमधले टीचर बघायचे की त्यांनी कधी आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी गाईड केलंय का. माझं तसं झालंय ना, मला अजूनही आठवतं, म्हणजे शाळेमध्ये तशी अभ्यासात मी चांगली होते आणि काही म्हणजे ते म्हणतात ना, टीनेज मध्ये थोडस दंगा मस्ती, आणि मी स्पोर्ट्स मध्ये पण होते. मग थोडासा अभ्यासाकडचा कल कमी झालेला, स्पोर्ट्स आणि खेळणं आणि टाइमपास ह्याच्यामध्ये अडकलेली. तर माझ्या जे आमच्या जवळच राहणारे आमचे एक नलोडे सर होते, त्यांनी माझा पेपर, मला मार्क्स कमी पडले म्हणून ते कधीही असं कोणाशीही न वागणारे त्यांनी माझा पेपर सगळ्यांना फिरवून दाखवला. त्यावेळेस मी खूप रडले, पण रडल्यानंतर त्यांनी मला समजून सांगितलं की तू डिझर्विंग काय आहेस आणि तू कुठे चालली आहेस, आणि ह्यासाठी तुझं हे असं मला वागावं लागलेलं आहे. आणि त्यांनी मग मला संध्याकाळी घरी बोलवून माझ्या आजीला आणि मला, म्हणजे माझी आजी नेहमी माझ्या बरोबर असायची जिकडे जाईल तिकडे, म्हणजे इवन मी नसेल तरी माझी आजी जाऊन त्यांना भेटणार, माझी म्हणजे नातीचं कसं चाललंय, कशी अभ्यास करते का, लक्ष ठेवत जा तिच्यावर वगैरे. मग त्यांनी मला किती समजून सांगितलं, नंतर अभ्यास कसा करायचा हे सांगितलं. पण त्यांनी केलेल्या ज्या ऍक्टमुळे मी इतकी सिरियस झालेल्या अभ्यासामध्ये की 10th मध्ये मला अजूनही आठवतं की 10च्या आधी, एक्झामच्या आधी माझे सगळे नोटबुक्स हरवलेले, कोणीतरी घेतलेले, म्हणजे अक्षरशः सगळे घेतलेले, नोट्स वगैरे काढलेले. मला अभ्यासासाठी फक्त टेक्स्टबुक व्यतिरिक्त काहीच नव्हतं. आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, 10वीची बोर्डची एक्झाम असते आणि कोणी कोणाला आपल्या नोट्स देत नाहीत त्यावेळेस, कारण सगळ्यांनाच त्यांचा त्यांचा अभ्यास करायचा असतो.
त्यावेळेस अक्षरशः जे काही मी पहिल्यापासून शिकलेले आणि टेक्स्टबुकच्या जीवावर मी पाजलेले अक्षरशः त्या काळामध्ये. म्हणजे तो एक त्यावेळेसची घेतलेली त्यांनी ऍक्शन माझ्या आयुष्यामध्ये खूप चेंज केलेला, कारण की मी खूप सिरियसली मग त्या गोष्टींचा विचार करून अभ्यास करायला लागले. तसंच माझ्या लग्न झाल्यानंतर माझ्या सासऱ्यांनी पण मला त्यांनी मला सजेस्ट केलं की तू MSW करशील का. MSW हे माझ्यासाठी खूप नवीन फील्ड होती, ऐकलं पण नव्हतं कधी मी. पण मग मी त्या फील्डमध्ये गेले. त्या फील्डमध्ये गेल्यानंतर माझा अक्षरशः मी ॲज अ ह्युमन बिंग म्हणून, नॉलेज तर मिळालं प्रश्नच नाही, पण ॲज अ माणूस म्हणून मी अक्षरशः 360 अँगलनी बदलले, की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला अक्षरशः. हा जो चेंजेस असतो तो कुठल्या तरी एका व्यक्तीमुळे झालेला असेल तर त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आणि ते जेव्हा आपण मागे वळून बघतो त्यावेळेस त्या एका डिसिजनमुळे माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी बदल झालेला असतो, ते आपल्याला प्रकर्षाने जाणवतो. आणि आपण काळाच्या ओघामध्ये किंवा आपण आपल्या कामाच्या गडबडीमध्ये आपण त्या लोकांना विसरलेलो असतो. पण अशी लोक आपल्याला आयुष्यामध्ये हवीत की नाही, की आपलं आयुष्य आपण जगतोय, अपडाऊन्स असणार आहेत, पण अशी चांगली माणसं आपल्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त यावं असं वाटत असेल तर जी आपल्या आयुष्यामध्ये झालेली माणसं आहेत, अशी येऊन गेलेली आहे, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. जिच्यामुळे तुमच्या आयुष्यात बदल घडून आला ती व्यक्ती शिक्षक, काका, काकू, मामा, मामी, भावंड, आजी, आजोबा किंवा कुटुंबातील कोणीही सदस्य असू शकतात. असं नाही की बाहेरचीच लोक. कधी कधी आपले आई बाबा पण आपल्याला खूप योग्य डिसिजन घ्यायला एकदम मदत करतात. त्यामुळे आपल्यामध्ये खूप चेंजेस होतो आणि आपण योग्य मार्गावर जातो. तर आपले आई बाबा असू शकतात, आपले काका काकू असतो, कधी मामा असू शकतात. कोणी ना कोणीतरी आपल्या आयुष्यामध्ये अशी लोक असतात की जे आपल्या, म्हणजे माझी आजी पण अशी होती. म्हणजे अजूनही आठवतं की आमच्या काळामध्ये आजी आजोबा, आजी वगैरे घरातल्या कामांना फोकस करण्यावर असते, पण माझी आजी तशी नव्हती. माझी आजी, तिला माहिती होतं ना मला की घरातलं काम आवडत नाही, तर ती मी येईपर्यंत मला माझ्या वाटणीचे जे काही 1-2 काम असायची माझी आई द्यायची ती सुद्धा ती करायची. पहाटेची 5 वाजता उठून ती माझ्या बरोबर जागायची, कारण मला सकाळचा अभ्यास आवडायचा नाही आणि मी रात्रीची नाईट स्टडी करणाऱ्यातली मुलगी होती आणि मला सकाळचा अभ्यास नाही, आणि तिला असं वाटायचं की सकाळी सकाळी अभ्यास केला की लक्षात राहतो. मग ती मला सकाळी 5 वाजता उठायची आणि मी झोपू नये म्हणून माझ्या बरोबर बसायची ती. म्हणजे किती म्हणजे जर तिने त्या वयामध्ये ती गोष्ट मला दिल्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये जर काही बदल होऊ शकला आहे किंवा काही चेंजेस आला आहे, तर त्या आजीसाठी मी कृतज्ञता व्यक्तच करायला पाहिजे. तर आपल्या घरातले असू शकतात लोक, बाहेरची असू शकतात. ही व्यक्ती डॉक्टर, नर्स किंवा जवळचा मित्रही असू शकतो. म्हणजे कधी कधी डॉक्टर्स असतील, नर्स असेल किंवा जवळचा मित्रही असू शकते. तुमच्या सध्याच्या जोडीदाराची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल किंवा तुम्हाला अतिशय उत्कटतेने कराव्याशा वाटणाऱ्या अनेक गोष्टींपैकी एखाद्या तुमच्या आवडीच्या गोष्टीची ओळख या व्यक्तीने करून दिली असेल. कदाचित ही व्यक्ती अशी असेल की जिला तुम्ही ओळखतही नसाल. ती व्यक्ती क्षणभर तुमच्या आयुष्यात येऊन जाते आणि तुमच्या अंतर्मनातील गाभ्याला स्पर्श करणारी दयाळूपणाची कृती सहज सहज सहजगत्या करून जाते. म्हणजे असं नाहीये की आपल्या घरातलीच असेल किंवा कधी कुठले डॉक्टर्स असतील ज्यांनी आपल्याला मदत केली असेल किंवा आपली कुठली नर्स असेल, जवळचे फ्रेंड्स असतील आपल्याला, किंवा एखादी अनोळखी ओळखी असेल ज्यांनी एखाद्या व्यक्तीची ओळख करून दिलेली. आता मी माझ्या मैत्रिणीचं एक्झाम्पल, मी कायम तिच्यासाठी ग्रेटफुल असते, कारण माझी एक मैत्रीण आहे माधुरी म्हणून, आणि आय एम सो ग्रेटफुल की ती माझ्या आयुष्यामध्ये आहे. किती वर्ष, आम्ही 2003 पास आउट, पण आम्ही अजूनही फ्रेंड्स मध्ये एकमेकांशी कॉन्टॅक्ट मध्ये असतो. अशाच मी खूपच, म्हणजे मला बाहेर, म्हणजे मी अशी हाऊसवाईफ म्हणून राहायचं नव्हतं कधीच मला, आणि बरेच लहान मुलांमुळे मी बाहेर पडली नव्हती. खूप फ्रस्ट्रेट झालेले की काय करता येत नव्हतं, आणि ती खूप मोठ्या पोस्टवर आहे, खूप म्हणजे खूप मोठ्या कंपनीत खूप मोठ्या पोस्टवर आहे ती.
बट ती मला फोन करायची, माझी चौकशी करायची. एकदा तर मला रागाने म्हणाली की सारिका, तुला जेवढे शिक्षणावर पैसे खर्च केलेत ना, एखाद्या गरीब मुलावर झाले असते ना, आयुष्यात त्यांनी काहीतरी करून ठेवलं असतं. तू अशी रडत असतेस ना, मला आवडत नाही. काय कॉलेजमध्ये होतीस, आता काय करून घेतलंय स्वतःच. तर मी म्हटलं का मला बाहेरच पडता येत नाही, काय करू मी. मला म्हणाली की तू प्रयत्न कर, तू एक माझी म्हणजे आमची कंपनी एका ह्याला एनजीओ ला फंडिंग करते, तू व्हॉलेंटिअरिंग करून बघ. फक्त मी त्यांच्याशी बोलते, त्यांना सांगते तुला कशा पद्धतीचं तिथं हे करायला पाहिजे, काम द्यायला पाहिजे. तू त्या लेवलचं काम कर. तुला वाटलं तू करू शकतेस तर तू जॉब कर, नाहीतर तू व्हॉलेंटिअरिंग तरी कर थोडा वेळ. आणि तिच्या त्या प्रोत्साहनामुळे तिनेच धडपड केली, त्यांच्याशी बोलून बघितलं, त्यांचा नंबर दिला, त्यांच्याशी बोलून बघितलं, सांगितलं माझी मैत्रीण येणार आहे असं असं, तिला अशा अशा पद्धतीचं एज्युकेशन हवंय. आणि मग मी तिथे गेली डायरेक्ट. त्यांनी मला सांगितलं तुम्ही कधीपासून या. मी गेली आणि तिथेच मी जॉब करायला लागले. केवळ त्यावेळेस तिने मला मोटिवेट केलं, त्यामुळे मी बाहेर पडू शकले. आणि मला जे स्वप्न होतं की मला वर्किंग वुमन बनायचंय, म्हणजे पहिल्यापासूनचं स्वप्न होतं की वर्किंग वुमन राहायचंय मला, बाहेर पडणारी करिअर ओरिएंटेड स्त्री बनायची होती मला. आणि तिच्या त्या एका मोटिवेशनमुळे मी बाहेर पडू शकलेले. तर अशी आपल्या आयुष्यामध्ये कोणी लोक आहेत का? कधी कधी अनोळखी पण असतात. माझ्या ऑफिसमधले पण काही असे फ्रेंड्स होते मला की त्यांच्यामुळे मला खूप सारे नवीन टेक्निकल गोष्टी कळाल्या, जे मला फॅब्रिक मधलं झिरो नॉलेज होतं त्या लोकांच्यामुळे मला मिळाले. काही काही अनोळखी माणसं पण आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे चांगल्या गोष्टी, म्हणजे आपल्या अक्षरशः त्यांना आपल्यासाठी काय, आपल्याला काय हवंय ते कळतं आणि ते देऊन जातात सहज. माझ्या आजीमुळे माझ्यात पुस्तकांची, स्वयंपाकाची आणि खेडोपाडी हिंडण्याची आवड निर्माण झाली. या गोष्टीवर या गोष्टीवर तिचं अतिशय प्रेम होतं. त्यामुळे त्या त्यामुळे त्या करणं हा तिच्या आनंदाचा भाग होता. म्हणजे हे जे पुस्तक लिहिलेलं आहे रॉन्डा बर्न, त्या काय म्हणताय की त्यांच्या आजीमुळे त्यांच्यात पुस्तकाची आणि स्वयंपाकाची आणि फिरण्याची आवड निर्माण झाली. या त्यांच्या आजीला ह्या गोष्टी आवडत होते, त्यामुळं त्या करणं हा तिच्या आनंदाचा भाग होता. सॉरी. त्याच्यात तिनं मलाही सहभाग करून घेतलं. या सगळ्याचा माझ्यावर परिणाम होऊन माझ्या आयुष्याची दिशाच बदलून गेली. गेली 20 वर्ष मी अतिशय उत्कटतेने आवडीने स्वयंपाक करते. पुस्तकावरील प्रेमामुळे मी शेवटी लेखक बनले आणि तिच्या खेड्यावरच्या प्रेमाचा माझ्यावर इतका परिणाम झाला की माझं संपूर्ण आयुष्य मी खेड्यातच राहिले. म्हणजे रोंडावन म्हणतायत, ती एवढ्या मोठ्या रोंडावन, म्हणजे आपल्याला त्यांची पूर्ण स्टोरी माहितीये. म्हणजे त्या US मध्ये त्यांच्या आत्ता ज्या परिस्थितीत होत्या आणि त्याच्या आधीची पण आपण ह्या चॅप्टर चालू व्हायच्या आधी आपण म्हणजे त्यांनी लिहिलेलं आपण ते समजून घेतलेले. पण कुठल्या तरी लोकांचा एवढा परिणाम होऊ शकतो की आपण आपलं तिकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आता मी ह्यात माझं स्वतःच एक्झाम्पल देईल. म्हणजे आमच्या तिथे मी एज्युकेशन मध्ये पुढेच होते, मला बाहेर करिअर ओरिएंटेड होते, बाहेर पडले, चांगल्या फॅमिलीमध्ये गेले. माझ्या सासरच्या मंडळींनी पण मला शिक्षणासाठी, जॉब करण्यासाठी नेहमीच मोटिवेट केलं. बाहेर पडले, बेस्ट फॅमिलीमध्ये राहिले. पण तरी पण मला ना शेतीचं अजूनही वेड आहे. ही आवड मला माझ्या पप्पांनी लावलेली आहे, की खूप आवडतं. म्हणजे माझ्या काकी वगैरे सगळ्या मला म्हणतात ना, की मला तर गावी पिंकी म्हणतात. तर ते मला म्हणाले की पिंकी, तुझ्या वयाच्या सगळ्या मुली येतात इथे. माहेरवाशीण म्हणून सगळ्या जण येतात, पण कोणी घर सोडत नाही. एकमेकींशी बोलतील वगैरे. पण तू एकमेव अशी व्यक्ती आहेस की तू आजही आलीस की शेतामध्ये जातेस. आणि मला खूप आवडतं शेतामध्ये जायचं, विहिरीवरचं पाणी प्यायचं, नदीला जायचं, नदीला पाण्यामध्ये फिरून यायचं. हे मला आवडतं. नेचरशी कनेक्ट करायला माझ्या वडिलांमुळे माझ्यामध्ये तो गुण आलेला. त्यांनी त्या नेचरशी प्रेम करायला, त्यांच्यामुळे माझ्यामध्ये हे आलेलं.
कुठली पिकं घेतली पाहिजे, झाडांवर प्रेम कसं करायचं, कुठल्या गोष्टी काय काय केल्यानंतर त्यांना कळतं. म्हणजे धरती मातेशी जो कनेक्शन आहे ते माझ्या वडिलांमुळे आलेलं आहे. त्यामुळं मॅजिक बुक करताना जेव्हा मला कळलं की 5 एलिमेंट्स म्हणजे धरती, जल, आकाश, वायू आणि अग्नी ह्या 5 तत्वांचं आपलं आपण त्या 5 तत्वांनीच बनलेलो आहे. आणि ते जे बाहेर आहेत तेच आतमध्ये कळल्यानंतर माझं अजून कनेक्शन त्याच्याशी निर्माण झालं. बिकॉज ऑफ पहिलं माझ्यामध्ये ते निर्माण माझ्या वडिलांनी केलेलं. तर आपल्या आयुष्यामध्ये असं कोणाच्या ह्याच्यामुळे काय जर एखादी चांगली गोष्ट निर्माण झाली असेल किंवा त्या झालेल्या गोष्टीमुळे आपल्या आयुष्यामध्ये जर चांगला परिणाम झाला असेल तर आपण त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आता रॉन्डाबन त्यांचं एक्झाम्पल सांगतायत की त्यांच्या आजीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांना मिळाल्या. त्यांच्या आजीमुळे त्यांनी काय घेतलं तर पुस्तकांची आवड, स्वयंपाकाची आवड, खेडोपाडी हिंडण्याची आवड हे त्यांनी त्यांच्या आजीकडून घेतलं. त्या काय पुढे म्हणतायत, आजीनं मला आभारी आहे म्हणण्याची अत्यंत कडक शिस्त लावली. म्हणजे बाहेरच्या देशात तर खूप ग्रेटफुल व्हायला अगदी लहान बाळांपासून शिकवतात ते. तर ते काय म्हणतात, माझ्या आजीने थँक्यू म्हणायची कडक शिस्त लावलेली त्यांना. त्यावेळी मला वाटायचं की केवळ शिष्टाचाराचा भाग म्हणून मला तिनं शिकवलं आहे. म्हणजे त्यांच्याकडे ती पद्धतच आहे थँक्यू म्हणणं. मग त्यांना असं वाटत होतं की एटिकेट्स किंवा शिष्टाचाराचा भाग म्हणून ते मला शिकवतात थँक्यू म्हणायला. पण मला आयुष्यात खूप उशिरा हे लक्षात आलं की तिने जे मला आभारी आहे हे जादूचे शब्द शिकवले, ती मला आजीकडून मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. आता ती जिवंत नाही, पण तिचा हा जो माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आहे त्याबद्दल मी तिची सदैव ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आजी आभारी आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या आजीसाठी कृतज्ञता व्यक्त केली की तिच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये थँक्यू ह्या शब्दाला किती महत्व आलं. आणि त्या एका शिस्तीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तर त्यांनी मॅजिक बुक लिहिलं ज्याच्यामध्ये सगळ्यासाठी थँक्यू हेच बोलायचंय, आपल्याला कृतज्ञताच व्यक्त करायचे. तर त्या काय म्हणतायत की त्याच्यामुळे माझ्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला आहे, त्याबद्दल मी आजीची सदैव ऋणी आहे, कृतज्ञ आहे. आजी थँक्यू, आभारी आहे. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबाबत विचार करणार आहात. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. म्हणजे आता ह्या पुस्तकामध्ये ते काय सांगतायत की थँक्यू म्हणायचं, पण म्हणजे काय करायचं, कसं करायचं, हे त्या आता आपल्याला पुढे सांगणार आहेत. ते कसं ते थँक्यू फक्त तोंडावर बोलायचंय, एक डायरेक्ट फोन करून बोलायचंय किंवा कसं बोलायचंय, तर ते आपल्याला पुढे जाऊन समजेल. नाही समजलं, काही प्रश्न असतील तर आपलं सेशन संपलं की मला तुम्ही विचारा. आज तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या जादूच्या व्यक्तींबाबत विचार करणार आहात. अशा एखाद्या शांत जागेची निवड करा जिथं आज दिवसभरात कधीतरी एकटेच जाऊन तुम्ही बसू शकता. बसल्यानंतर तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 असामान्य व्यक्तिरेखा आठवा. म्हणजे काय करायचं, अशी कुठली तरी एक जागा मोकळी बघायची आहे, एक जागा बघायची आपण घरामध्ये, कुठे जिथे असेल तिथे तुम्हाला एकटं बसायला मिळेल अशी जागा, किंवा अशा ठिकाणी बसायचे की जिथे कोणी नाही. अगदी घरी असाल एखाद्या बेडरूम मध्ये बसा, तिथे कोणी आलं नाही पाहिजे, मुलं नाहीत, नवरा नाही, काही नाही, तुम्ही एकटे बसायचे. तिथे बसल्यानंतर 3 लोकांना आठवायचे, असे 3 लोक की ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये बदल केला. म्हणजे कुठल्याही बाबतीत असेल, अगदी असं नाहीये की मला जर कोणीतरी छान साडी नेसायला शिकवली असेल ना तरी मी म्हणायचे. आणि खरोखर खूप इम्पॉर्टंट असतात ह्या गोष्टी, त्या वेळेची गरज असते. म्हणजे मला अजूनही आठवतं, लग्नाच्या आधी मी कधीच साडी नेसले नव्हते, कधीच साडी नेसायचा योगच यायचा नाही. आणि लग्न झाल्यानंतर माझ्या सासरी गावी असल्यामुळे साडी नेसावी लागायची, मला साडीच नेसता येत नव्हतं. ते काय पदर कुठून घ्यायचा, फिरवून काढायचंच नाही. माझ्या मिस्टरांची सख्खी चुलत बहीण होती, त्यांनी मला कितीतरी दिवस साडी शिकवत होत्या की वहिनी असा घ्यायचा पदर, अशी पिन करायची.
तर त्यावेळेसची म्हणजे मी इतकी घाबरायचे. 20व्या वर्षी लग्न झालेलं, काही कळत नव्हतं. कॉलेज म्हणजे विचार पण नव्हता, त्या इतक्या कमी वेळात माझं लग्न झालेलं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं प्रिपेअर नव्हते मी या सगळ्या गोष्टींसाठी. आणि साडी नेसायचं म्हटलं की मला ते इतकं टेन्शन यायचं, पण त्यांनी मला इतकं फ्लुएंटली साडी नेसायला शिकवलेलं, साधनाताईंनी. त्यांनी शिकवलेलं मला साडी नेसायला. म्हणजे माझ्या आईनी पण नाही, मला त्या हिनी नंदेनी शिकवलेलं आहे साडी नेसायला परफेक्टली. तर मग असे छोटीशा गोष्टीमुळे पण त्यावेळेस मला ती गरज होती, आणि त्या गरजेच्या वेळेस साधनाताई होत्या आणि त्यांनी मदत केल्यामुळे मला साडी नेसता येऊ शकत असेल, तर मी त्यांच्यासाठी नक्कीच कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तर अशी कुठलीही गोष्ट छोटी मोठी असू शकते, नॉट की असं खूप काहीतरी मोठं आर्थिकच मदत केलेली असेल, किंवा कुठले तरी आजारी होते आणि त्यावेळेस कोणीतरी मला मदत केलेली, असं नाही. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण काहीतरी त्यावेळेस मला ती गरज होती आणि कोणीतरी मला त्यावेळेस मदत केलेली. तर अशा कुठल्याही व्यक्तींना 3 व्यक्ती आपण निवडायच्यात. या 3 व्यक्ती कोण आहेत हे एकदा ठरवल्यानंतर एका वेळी एकाच व्यक्तीची निवड करा, आणि ती व्यक्ती तुमच्या समोर उभी आहे असं समजून मोठ्याने तिच्याशी बोलायला सुरुवात करा. म्हणजे आता समोर उभी आहे असं समजायचं नाही. आम्हाला अश्विन मॅम काय सांगतात की 3 व्यक्ती निवडायच्या आहेत. पहिल्यांदा आपण पहिलं काय तर एक रूम बघायचे की जिथे मी एकटी असू शकते. एकटी थांबायचंय. 3 व्यक्ती शोधायच्या आहेत. 3 व्यक्तींमधली पहिली एक व्यक्ती चूज करायची. त्या 3 व्यक्तींमधलं पहिलं कोण, त्यातल्या पहिल्या व्यक्तीला घ्यायचंय आणि ते माझ्या समोर चेअरवर बसलेले आहेत शांतपणे असं समजायचं. आणि त्यांच्याशी मोठ्याने बोलायला सुरुवात करायची. काय बोलायचंय त्यांच्याशी? तुम्हाला त्यांच्याबद्दल किंवा तिच्याबद्दल कृतज्ञता का वाटते याची कारणे सांगा. तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलली ते सांगा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल जर मी सपोज निवडलं की माझी नणंद निवडली किंवा माझी मैत्रीण निवडली, 3 व्यक्ती शोधायचे. हं? किंवा अजून एक निवडलं म्हणजे माझे पप्पा निवडले, असे मी तिघांना निवडलं. तर मग मी पहिल्यांदा साधनाताईंना घेणार आणि मी म्हणणार साधनाताई समोर माझ्या समोर बसल्यात, असं समजणार की साधनाताई माझ्या समोर बसल्यात. आणि त्यांच्याशी मी बोलणार आहे, साधनाताई थँक्यू की तुम्ही ज्या लग्न होऊन मी नवीन आले आणि त्यावेळेस मला अक्षरशः साडी नेसता येत नव्हती आणि मी घाबरून गेलेले असताना त्यावेळेस तुम्ही मला साडी कशी नेसायची, पदर कसा पिन करायचा, निऱ्या कशा खोचायच्या असतात, किती घ्यायच्या, ते जास्त झाली तर कशी ते प्लेट्स करायच्या, हे तुम्ही शिकवल्यामुळे मी परफेक्टली साडी आणि स्मूथली कमी वेळामध्ये नेसायला शिकले. तर त्यावेळेस तुम्ही त्या जर्नीमध्ये, त्या अवघड सिच्युएशनमध्ये तुम्ही मदत केल्यामुळे माझी जर्नी म्हणजे ती साडी नेसून जे काही करायचं होतं मला ते खूप इझी झालं, आणि त्यासाठी मी तुमची खूप 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 धन्यवाद. त्यासाठी मी खूप आभारी आहे. मी खूप कृतज्ञ आहे की त्यावेळेस त्या अवघड सिच्युएशनमध्ये तुम्ही मला मदत केली. असं म्हणायचंय. त्यांच्याशी एकदा बोलून झालं की नंतर मी सेकंड लगेच काय घेणार आहे, कोणाला घेणार आहे, माझी मैत्रीण माधुरी. की माधुरी ती समोर बघणार आणि एका वेळेस 3 लोकांना एका पाठोपाठ घ्यायचं. एका वेळेस एकदम 3 नाही घ्यायचे. तर एका वेळेस ते 3 चूज करायचे. 3 मधले परत एकाशी बोलायचे. नंतर दुसरा व्यक्ती आपल्या समोर उभा बसलेला आहे असं समजायचं आणि परत बोलायचं की थँक्यू माधुरी, तू यू आर माय बेस्ट फ्रेंड. तू माझ्याशी इतक्या वर्षानंतर पण कायम कॉन्टॅक्ट मध्ये राहिलीस. तू मला त्यावेळेस प्रोत्साहन दिलं, तू मदत केलीस म्हणून मी बाहेर पडू शकले. आणि आज जो काही माझ्या आयुष्यामध्ये वेगळा अनुभव आहे, जे एक्सपर्ट लोकांशी माझं कम्युनिकेशन झाल्यामुळं माझ्या ज्ञानामध्ये भर झाली, ते बिकॉज ऑफ यू. आणि आय एम सो ग्रेटफुल की तू माझ्या आयुष्यामध्ये होतीस, आहेस, कायम माझ्या मदतीला आलीस, कायम मला तू मार्गदर्शन केलं, कायम सपोर्ट केलंस. तशीच मैत्रिणीसारखी हसत मजेत राहतेस, मजेत फोन करतेस, प्रत्येक बर्थडेला मला स्वतः फोन करून विश करतेस. थँक्यू माधुरी, थँक्यू. तुझ्यामुळे मी वर्किंग वुमनचा एक्सपिरियन्स अनुभव घेऊ शकले. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. परत मग मी माझ्या पप्पांना घेणार आहे. पप्पांना समोर बसलेत माझ्या पप्पा असं समजणार आहे आणि मी समजणार आहे
की थँक्यू पप्पा, आय एम सो ग्रेटफुल अँड आय एम सो प्राऊड ऑफ यू की मी तुमची मुलगी आहे. तुम्ही एक आर्मी मॅन तर होता, एक सोल्जर तर होता, पण तुम्ही शेतकरी पण होता. तुम्ही मला माझ्या धरती मातेशी कनेक्ट करायला शिकवलं. माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही कॉन्फिडेंटली कसं वागायचं ते शिकवलं. तुम्ही जे दिलेलं आहे, तुम्ही आज मी जर कॉन्फिडेंटली कुठे आयुष्यामध्ये निर्णय घेऊ शकत असेल, कॉन्फिडेंटली वावरू शकत असेल, तर तो तुम्ही निर्माण माझ्यामध्ये केलेला आहे. मी खूप 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 आभारी आहे, खूप खूप कृतज्ञ आहे आणि मी खूप प्राऊड आहे की मी तुमची मुलगी. असं म्हणायचंय आपण आणि त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची. पण असं एका वेळेस तुम्ही 3 व्यक्ती घ्यायचे आणि तिघांशी पण बोलायचंय. नाहीतर तुम्ही म्हणाल की मी आता एकाशी बोलते, नंतर संध्याकाळी दोघांशी बोलेन. असं नाही. एका वेळेस तिघांना निवडायचं आणि एका बरोबर एक झालं की दुसरा, दुसरा झाला की तिसरा असं एकदम बोलून मोकळं व्हायचंय. सॉरी, एकाच सत्रात 3ही व्यक्तींच्या बाबत ही जादूची कृती सलगपणे पूर्ण करण्याची दक्षता घ्या. म्हणजे काय सांगितलंय? तिन्ही लोकांची ही जी असाइनमेंट आहे ती एका पूर्ण दक्षता घ्यायची की एका वेळेस तिन्ही करायचे आपण. कारण त्यामुळे अतिशय सखोल पातळीवर तुमची कृतज्ञता पोहोचू शकते. दिवसभरात या जादूच्या कृतीची वेगवेगळी विभागणी करू नका, कारण दरवेळी कृतज्ञतेचे गांभीर्य आणि खोली तेवढीच राहील असे नाही. आणि ती न राहिल्यास जादूचे परिणामही तुम्हाला दिसून येणार नाहीत. म्हणजे जर काय तुम्ही म्हणाला की नाही का आत्ता मी म्हणले तसं, आत्ता मी एक करेन किंवा दुपारी वेळ मिळाला तर बघू, संध्याकाळी रात्री झोपताना एखादा करेन, असं नाही. एका वेळेस एकदा सुरुवात केली की एका वेळेस तिघांना पण घ्यायचंय आणि तिघांशी पण बोलून कृतज्ञता व्यक्त करायचंय. तर त्याचे परिणाम किंवा त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे. या जादूच्या कृतीमध्ये तुम्ही काय म्हणू शकता याचे आपण उदाहरण घेऊया. म्हणजे मी तर सांगितलेलंच आहे आणि याच्याबद्दल रॉन्डा बर्नी पण खूप डिटेल सांगितलेलं आहे. बघा तुम्ही असं पण बोलू शकता. आता रॉन्डा बर्नी काय सांगितले? स्नेहल, मी तुझे आभार म्हणजे दुसरे एक एक्झाम्पल सांगितले, दुसरे कोणतरी आहेत. स्नेहल, मी तुझे आभार मानतो कारण तू मला त्यावेळी माझं अंतर्मन जे सांगत होतं तसं वागायला प्रोत्साहन दिलंस. त्या दिवशी मी अगदी निराश आणि हतबल झालो होतो. पण तुझं बोलणं माझ्या मनाला स्पर्शून गेलं आणि त्यानं मला माझ्या निराश मनस्थितीतून बाहेर काढलं. म्हणजे हे कोणीतरी एक व्यक्ती आहे आणि तो स्नेहल बद्दल सांगतोय की त्या दिवशी ते खूप निराश झालेला तो माणूस होता, पण तिने त्याला सजेस्ट केलं की तुझं अंतर्मन जे सांगतंय त्याप्रमाणेच तू वाग. आणि त्यामुळं त्यांनी त्या निराश अवस्थेतून मनस्थितीतून त्यांनी तिच्या बोलण्यामुळे तो बाहेर पडू शकला. तू जे बोललीस त्यानं मला माझ्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याचं बळ मिळालं आणि मी फ्रान्सला शिकाऊ मुख्य आचारी शेफ म्हणून काम करायला जायचा निर्णय घेतला. आता मी माझं स्वप्न प्रत्यक्षात जगतो आहे. मी खूप आनंदात आहे. हे सगळं तू त्या दिवशी बोलल्यामुळं घडलं. स्नेहल, मी तुझे मनापासून आभार मानतो. असं एक एक्झाम्पल दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. ते अति कधीच होत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल हे काहीतरी खूपच अति होतंय असं वाटत नाही का आपण आता आणि काहींचे प्रश्न असे पण असतात म्हणजे काही आयुष्यात लोक म्हणजे आपल्या आयुष्यात आत्ता ती लोकच नसतात म्हणजे एक्सपायर झालेली असतात तर त्यांच्याबद्दल कसं करायचं तर असं काही नाही आता माझे पप्पा पण एक्सपायर झालेले आहेत आणि माझी नणंद ती ज्यांच्याबद्दल मी बोलले त्या पण एक्सपायर झालेल्या आहेत त्यांना आपल्या समोर बसलंय असं समजायचं आणि त्यांच्याशी बोलायचंय आपण आणि खूप बोलतोय असं पण काही नाही जेवढं जास्त तुम्ही भावनिक होऊन बोलाल तेवढे जास्त मॅजिकली इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यामध्ये येताना दिसतील आणि खरंच मी खूप माझ्याही म्हणजे मी जरी मॅजिक बुक जरी केलं नसेल तरी मी माझ्या फ्रेंडसाठी खूप ग्रेटफुल राहिली कायम त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप बेस्ट फ्रेंड्स खूप चांगलीच लोक मला भेटलेली आहेत खूप एक्सपर्ट एज्युकेशन नॉलेजनी भरमसाठ असणारी लोक माझ्या आयुष्यामध्ये भरभरून आलेली आहेत अक्षरशः बिकॉज ऑफ मी कायम माझ्याही नकळत मी त्यांच्यासाठी खूप ग्रेटफुल होते
तुम्हाला कृतज्ञता का वाटते याचं कारण देणं खूप महत्वाचं आहे. ते अति कधीच होत नाही. हे तुम्ही जितकं जास्त आणि जितक्या मनापासून तुम्ही व्यक्त कराल, तितके जास्त आश्चर्यकारक परिणाम तुम्हाला दिसून येतील. या कृतीच्या आचरणाने तुमच्या आयुष्यात जादूचा स्फोट झाल्याचे तुम्हाला जाणवेल. कृतज्ञता व्यक्त करण्याच्या तुम्ही केलेल्या अनेक कृतींपैकी ही सर्वात प्रभावशाली कृती आहे. म्हणजे आतापर्यंत जे काही तुम्ही कृतज्ञतेच्या असाइनमेंट केलेल्या त्याच्यापेक्षा सगळ्यात प्रभावशाली कृती ही आहे, कारण की तुम्ही डिरेक्टली इमॅजिन करून फील करून त्या व्यक्तीशी बोलणार आहात. तुम्हाला जर तुमच्या मनातील भावना मोठ्याने बोलून व्यक्त करता येण्यासारखी परिस्थिती नसेल, म्हणजे काही लोकांना असं असतं की त्यांना बोलता येत नाही, की काय बोलणार, इमॅजिन करून नाही बोलता येते, भावना व्यक्त नाही करता येत, तर काय करू शकता तुम्ही? तर प्रत्येक व्यक्तीला तुम्ही स्वतंत्रपणे पत्र लिहित आहात असं समजून तुमच्या भावना लिहून काढा. म्हणजे त्या व्यक्तीला मला नाही बोलता येत, तर मला त्या व्यक्तीला मी पत्र लिहून माझ्या भावना लिहून काढेन असं करायचं. आणि वहीमध्ये तुमचं जर्नलिंगची असाइनमेंटची वही असेल ना, त्या वहीमध्ये तिघांना तुम्ही पत्र लिहू शकता. तुम्ही या कृतीचे आचरण पूर्ण केले की तुम्हाला फार मोठा फरक पडल्याचे जाणवेल. कृतज्ञतेची शक्ती काम करू लागल्याचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा पुरावा म्हणजे तुम्हाला आनंदी वाटू लागेल. दुसरा पुरावा म्हणजे तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. म्हणजे काय? ही जर मी असाइनमेंट केली, म्हणजे ही जी मी असाइनमेंट सांगितलेली आहे की 3 व्यक्तींसमोर बोलायचं किंवा पत्र लिहायचं. तर त्यामुळे काय होणार आहे, माझ्यामध्ये आनंद तर निर्माण होणारच आहे. मला खूप आनंदी वाटेल आणि मला खरोखर आत्ता मी किती छोटंसं म्हणजे 2-3 सेंटेन्स बोलले तरी मला आतून खूप असं समाधानी, खूपच छान वाटतंय. दुसरा पुरावा म्हणजे काय? तुमच्याकडे आश्चर्यकारक गोष्टी आकर्षित होतील. तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी तुम्हाला छान मॅजिकली मिळत राहील. हे कमी की काय म्हणून कृतज्ञतेच्या कृतीमुळे तुम्हाला आनंद वाटू लागल्याने आणखी आश्चर्यकारक गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. त्यामुळे तुम्हाला आणखी आनंदी वाटू लागेल. हीच तर जीवनाची जादू आहे आणि हेच कृतज्ञतेचे सामर्थ्य आहे. म्हणजे काय? फक्त आणि आपण हे शिकलोच आहोत. आता ह्या पुस्तकांमध्ये आपण शिकलोच आहे, की असं काही नाहीये, की मी फक्त ही असाइनमेंट करते मग माझ्या आयुष्यामध्ये चांगली माणसंच अट्रॅक्ट होणार आहेत. असं काही नाही. कधी-कधी आपण असं होतं, की मनीच्या एरियामध्ये आपण खूप सारे ग्रॅटिट्यूड करतो, पण माझ्या आरोग्यामध्ये मला चेंजेस होताना दिसतील. कधी-कधी मी आरोग्याचे इतके ग्रॅटिट्यूड्स करते, 100-200 लिहितीये, सतत त्या बॉडी पार्टसाठी कृतज्ञता दाखवते, पण मला पैशामध्ये काहीतरी मला मॅजिकली चेंज होताना दिसेल. असं असं होऊ शकतं. काही ना काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक आकर्षित गोष्टी घडणार आहेत. तर हा आपला चॅप्टर खूप छोटा होता, इथेच संपलेला आहे. आपण असाइनमेंट बद्दल वाचूयात पहिलं. जादूची कृती क्रमांक 12, आपलं आयुष्य बदलून टाकणाऱ्या जादूच्या व्यक्ती. पहिलं, तुमच्या वरदानांची मोजदाद करा, म्हणजे काउंट युअर ब्लेसिंग. 10 वरदान लिहायचे आहेत. लिहून झाले की ते परत वाचायचे. प्रत्येक वरदान वाचून झालं की 3 वेळा थँक्यू 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 असं म्हणायचंय. दुसरं काय, दिवसभरात कधीही एखादी शांत, जिथं एकांत मिळेल अशी जागा निवडा. तुमच्या आयुष्यावर महत्त्वपूर्ण परिणाम करणाऱ्या 3 व्यक्तींची यादी करा. यादीमधील प्रत्येक व्यक्तीशी ती व्यक्ती समोर आहे असं समजून मोठ्याने बोला. एका वेळी एकाच व्यक्तीशी बोला. तिच्याबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते सांगा आणि तिच्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कशी बदलून गेली तेही सांगा. म्हणजे हे तुम्ही असाइनमेंट आजची आहे. आणि चौथी काय, लास्ट वन, आज रात्री झोपण्यापूर्वी आपला मॅजिक रॉक हातात घ्यायचा आहे. दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल इमॅजिन करायचं आहे. त्यासाठी आभारी आहे असं जादूचे शब्द उच्चारायचे आणि झोपून जायचंय. तर आपला हा चॅप्टर इथे संपलेला आहे. हा चॅप्टर खूप छोटा होता त्यामुळे पटकन संपलेला आहे. काही समजलं नसेल तर मला विचारा. उद्यापासून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करा. तर ऍक्च्युली ड्रीम्स कसे लिहायचे, कसे बोलायचे हे आपण उद्याच्या चॅप्टर मधून शिकणार आहोत. उद्याचा चॅप्टर खूप महत्वाचा आहे. थोडासा वेळ पण लागणार आहे. तर आपण थोडा मोठा चॅप्टर आहे हा. तर उद्या आपण बघूया आपल्या स्वप्नांवर आपण कसं काम करू शकतो ते.
ठीक आहे. तर आपण इथेच थांबूयात. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा.